पाणी न दिल्याच्या रागातून आई मुलावर चाकू हल्ला, सांगली हादरली. सांगलीतील विश्रामबाग परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी धुण्यासाठी पाणी न दिल्याचा राग मनात धरून एका गुंडाने आपल्या दोन साथीदारांसह आई व मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विश्रामबाग येथील हनुमाननगर गल्ली क्रमांक 6 मध्ये ही थरारक घटना घडली. फिर्यादी स्वप्नील गौतम बनसोडे वय 35 यांच्या घरासमोर हा रक्तरंजित प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील बनसोडे हे घरासमोरील कट्टा फोडण्याचे काम करत होते, तर त्याची आई संगीता बनसोडे या घरासमोर वाळत घातलेले कपडे काढत होत्या. त्याचवेळी संशयित सोहेल तांबोळी उर्फ चंदा टोल्या हा तेथे आला. गाडी धुण्यासाठी पाणी न दिल्याचा राग मनात धरून संशयिताने संगीता बनसोडे याच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. यावेळी स्वप्नील यांनी "तुम्ही गेटच्या आतमध्ये का आला?" असा जाब विचारताच संतापलेल्या संशयिताने थेट चाकू बाहेर काढला. यानंतर सोहेल तांबोळी आणि त्याच्या दोन साथीदारांनी स्वप्नील आणि त्याच्या आईवर सपासप चाकूने वार केले. या हल्ल्यात आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी सोहेल तांबोळी उर्फ चंदा टोल्या आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.